मोगाचनो या हप्त्यांत म्हाका मेळूंक आयिल्ल्या जना पैकी एका कुटुंबाची म्हाका मेळूंक आयिल्ली आनी म्हणाली, फादर आमी रावच्या आमच्या घरा फाटल्यान कोणे कितें हाण दवरला फादर, 2 मोटकी आनी 2 जाग्यार हाण दवरला फादर. त्या दिसता हांव त्या घडयेत हांव ते पळयल्ल्या घडयेत हांव म्हाका न्हीद पडना फादर, बेन दिसता फादर, म्हजे हात पाय कामतात फादर. एक पोटी येया फादर, एक पोटी येवन मागणे करून ते कान उडया फादर. आणि आमच्या घरा भोंवतणी आमी तयार करून दवरले ते कुरीस आमकां बेंजार करून दिया फादर. म्हणून ह्या हप्त्यान मेळोंक आयिल्ले आनी म्हाका सांगल्या वेळार एस ब्रेस्तार हांव गेलो भाव भयणीनो, आनी तांणी सांगल्या परमानेंस घरा मागणे कर्ण सगळें खंय दवरलां म्हणून विचारतना तांणी दाखयलें म्हाका. तांच्या जाग्यार 2 तांबड्या मोडक्यांनी ताका बांदून आनी तातूंत पुऱ्या नाका जाल्लें घालून दवरलां. आनी सांगलें खाण दिया फादर, आपडून बेन दिसता घालां ते बिड्यांत. मागीर हांवें एकल्या सांगलें काण ह्या गोनयेंत घालून दी सायबा, हांव काण उडयता म्हणलें. तशें मागणें करून गोनयेंत घालून काण आमी वळाक उडोवन आयल्या. सगळ्या गांवार खबर जाल्या खंय. आनी तशें हांव थंयच ते दवरलेल्या घडये त्या जाग्यार मागणें करतना जायतो लोक त्याने पाशार जालो. आनी हांवें सांगलें आतां आमी खंय दुसरे कडेन व्हरून मागणें करता, हांगा सकट पळयतात नेंगी म्हणटाना सगळ्यांकी खबर जाल्या फादर, कोणें केला म्हणून खबर जाल्या आनी ह्या गांवच्या सकट लोकांक कळलां फादर. पूण आतां तुमी हांगा आयल्यात म्हणून कळटलें फादर म्हणाली. हांवें सांगलें कळा जे फादर जेरी आयलो ताणें कान उडयले आनी कोणें केला तांकांच ते फाटी लागता म्हणून गेला म्हणून सगळ्यांकी खबर करा म्हणालें. हें जाल्लें घडीत पोरच्या ब्रेस्तारा. भाव भयणीनो तशें म्हणटाना 2 दिसां पयले सांजेर एकली बहीण म्हाका फोन कर म्हणटा, फादर म्हजो देर फादर, म्हजो देर म्हाका मारूंक रावला फादर. तूं खंय आसाय? हांव घरा भायर आसा फादर. तूं खंय आसा? घरा बागला मुखार आसा फादर. मारूंक रावला? कित्याक आनी रावला? एक हातान 2 नोकांनी रावला फादर. म्हाका भितर गेला खंडीत लागाड काडता फादर. हांवें कितें करीत फादर? हांवें सांगलें तूं आतां भितर वचा नाका, तुज्या हातान कांय ना गी. म्हज्या हातान कांय ना फादर. ताज्या हातान कितें आसा? व्हडलो तोणको आसा. हिच्या हातान कांय ना, ताच्या हातान तोणको आसा. देखून तोणक्याक पळोवन ती भियेल्या. हर एका म्हयन्यांत आमी कळनासतना गोंयांत रितीरेक येता आनी सकाळी आमकां मीस जावन मागणें जावन थंय रितीरेच्या हॉलाक वेताना आमी पळयता वाटेर जायते भायल्या गांवांतून आयिल्ले ते सकाळी वॉकिंगाक वेतात. पूण वॉकिंगाक वेताना तांच्या हातांत एक बॅत आसता. कित्याक जाणात गे तुमी? बॅत तेंकून वॉकिंग करिनात ते. हातांत बॅत म्हळ्यार एक 2 नोकांनी घेवन वॉकिंग करता. कित्याक जाणात गे गोंयांत खंय गेल्यार हे काठ पेटे तेणे भोंवतात. तुज्या हातांत कांय ना जाल्यार गोंकून येवन तुका धांवडेतात. देखून आनी कितें काण गेला? हातांत बॅत काण गेला. भाव भयणीनो हातांत बॅत आसल्यार पेटो लागीं येता? या कोणाच्या हातांत सूर्य आसल्यार तुमी लागीं येता ते? सांगा. हें तुमकां कळटा. एक हातेर आमच्या हातांत आसतना कोणी लागीं येनात म्हणून आमकां कळटा. तशें म्हणटना ह्या ब्रेस्तार सुमार 18 जाग्यांनी 18 घरांनी आमी मागणें केलें पोरच्या ब्रेस्तार. आनी एका घरा गेल्ल्या वेळार म्हाका ती म्हणटात घरा मागणें जाल्ल्या वेळार फादर थंय आमची ल्हानशी फॅक्टरी आसा फादर, थंय ती घेवन बेंजार करा फादर. व्हडलो सयत आयिल्लो फादर, वो आयिल्लो फादर, वो आयिल्लो फादर. तो आयिल्ल्या उपरांत आमकां थंय वचून बेन दिसता फादर. ती केपटी बेंजार करून दिया फादर म्हणून आमकां थंय आपोवन व्हरून गेली. भावा भयणीनो आज तूं आनी हांव हांगा आसले आमी हर एकले पटवून पडल्या. कित्याक? देवाचें उतार तुका सांगता माथेवाच्या वांजेलांत आवस्वर 22 ओळ 29. मॅथ्यू 22 and verse 29. मॅथ्यू 22 and verse 29. माथेवाच्या वांजेलांत आवस्वर 22 ओळ 29 कित्याक म्हणटा ऐका. कित्याक तूं आनी हांव हांगासर आसले आमी पटवून पडटा. ऐका. जेजून तांकां जाप दिवन म्हळें कितून पर्यंत तुमी फटवून पडल्यात? कितून पर्यंत तुमी फटवून पडल्यात? तुमकां पवित्र पुस्तकाची जाण
वाय तुमकां ना देखून तुम्ही पटवून पडल्यात. परत्यान वाच बाय. जेजून तांकां जाप दिवन जेजून तांकां जाप दिवन म्हळें, कितून पर्यंत तुम्ही फटवून पडल्यात, कितून पर्यंत तुम्ही पटवून पडल्यात. तुमकां पवित्र पुस्तकाची समजून येना, पवित्र पुस्तकाची समजून येना, देवाचे पदवे विशांती कळीत ना, आणि देवाचे पदवे विशांती तुमकां कळीत ना देखून तुम्ही पटवून पडल्यात. हांव पटवून पडोंक ना, भिये नाकात. पवित्र पुस्तकाची जाणवाय तुमकां ना देखून तुम्ही पटवून पडल्यात. देवाच्या पदवेची तुमकां समजून येना देखून तुम्ही पटवून पडल्यात. देखून सोरो पाहिलो भियेतात, कोणाच्या हातान दोन न पळयलो भियेतात, आणि कोणी कितें हाण दवरले भियेतात, कोणी घराबाक लायिल्लो कुंकुमां घालो लिंबो घालो या तर मिरसांग उडयली भियेतात. कित्याक तुमकां पवित्र पुस्तकाची जाणवाय ना आणि देवाच्या पदवेची जाणवाय ना. आदल्या वर्सा ऐकल्यार म्हाका फोन कर म्हळ्यार, फादर तुमच्या मागण्यावरी 6 म्हयन्या उपरांत आता म्हजी सैरीक जाली फादर. ते कोणा सांगलें देवा घर गांधी, पूण म्हाका भेन दिसता फादर म्हणाले. ते सैरीक जाली म्हणून म्हाका सांगता म्हाका भेन दिसता फादर म्हणाले. कित्याक भेन दिसता की म्हळ्यार न्ही कोणी सांगलें सैरीक जाली वय काजार जाता वय पूण तुजे काजार तुडता खंय म्हणून कोणी सांगला. कित्याक म्हळ्यार म्हाका कोणी माट केला खंय फादर. मागण्यावरी देवान सैरीक फावो केले. आता सैरीक मेळिल्ल्या उपरांत काजार जाता आणि काजार जाल्ल्या उपरांत हे म्हणटा म्हाका भेन दिसता फादर कोणी सांगलें फादर म्हणजे काजार जाल्ल्या उपरांत म्हणजे काजार तुडता म्हणून, कित्याक म्हाका माट केला खंय फादर. आज भावा भयणीन हांगा आसलें तुमी सकट पटवून पडल्यात. ल्हान संगतीक तुमी भियेतात. तशी आपल्यान आयिल्ली आनी एकली भयण म्हाका म्हणाली, फादर तुम्ही येजे फादर, तुम्ही येजे फादर, घरा येऊन मागणे करीजे फादर. एका दिसा कुर्ली आयिल्ली फादर, आणि एका दिसा आनी कितें सोरोप आयलो फादर, आणि एका दिसा कितें कासो आयलो फादर. आनी जाल्यार दर नाडा काल एकल्यान आनी दिला म्हाका कासो. तांच्या घरा बगला राहिलो खंय आनी म्हज्या टांगेन घाला. हांव रेतीर मंदिरांत आसतना एकल्यान मागणे सदां कोंतकान येवन सकाळी हांव सांज म्हणसर तेच करचें. एका भयणीन म्हाका सांगलें, फादर हांव मागणे करनासतना दर्शनान म्हाका दाखयलें फादर, तुमच्या विशयान सगळें दर्शन हांवें पळयलें फादर, तुमकां वायट करून त्या गांनी माट केला फादर म्हणाली एकली भयण, मागण्याची भयण म्हाका. तुमकां वायट केला आनी तुमकां माट केला फादर म्हणाली. हांवें सांगलें आनी 10 जाणांक पळय करूंक सांग म्हळें. तुमी चिंतात हो माट केल्ल्यावर आज भायर आयला म्हणून. वय मू वय 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 तिने सांगितलं सोमा तांणी माट केल्ले देखून वो भायर आयला. आज भायर आयले आनी 2000 लोकांक देवाचे उतार मेळच्या कडेन 40 लाख लोकांक देवाचे उतार मेळटा. देवाक हांव अर्घां दिता. कित्याक हांव पटवून पडोवंक ना. देवाच्या पदवे विशयांत सारकी जाणवाय आमी जोडल्या. देवाची पदवी कितें करूं शकता म्हणल्यार आमकां समजला. देखून भावा भयणीनो असलो आकांत, असली चिंतना, असलें कोणी सांगतना तुमकां कितें जाय आज तुमी जोडीचे आत्मीक रक्षा कवच, आर्मर ऑफ गॉड म्हणटा आमी. तुवें आनी हांवें हांगा आसल्या हर एकल्यांनी आमी जोडीचे आत्मीक रक्षा कवच. आता रक्षा कवच म्हळ्यार कितें तुमकां एक दाखलो दिता. तुमच्या वळखीचो एकलो पुलीस मापटेर आसा ताका, आनी तसो तुमच्या वळखीचो आनी फुडें ड्युटेर आसा बरें युनिफॉर्म घालन हातांत गन काडून. फरक आसा की ना? फरक आसा की ना? एकलो धाकटेर, आता धाकटेर संतोष हांगा आसा तो मापटेर आसा, ताका अशें पळयल्यार ना ओमेगा हॉस्पिटलांत वचून तो ताच्या धाकटेर असो सूट बूट घालन ते स्टेथोस्कोप घालन असल्यार फरक आसा की ना? हांगा जायती नर्सां आसात, साद्या न्हेसणार आसात. वय मग तीच नर्सां तुम्ही आस्पत्रांत पळयतना तुम्ही वचून ही नर्स म्हणून तुमकां समजता की ना? वचून पाद्र्याप हांगासर लोपा मुखार लोप घाल तुमच्या मुखार आसतना ओ पाद्र्याप तो मापटेर आयल्यार ओ कोण भुरगो तो कोण रावला रे थंय म्हणटात की ना? ना हे ल्हान ल्हान संगती तुमकां समजतात. म्हजो लोभ जावं पुरो, म्हज्या रिलिजियस पेसोचें आस्त्र जावं पुरो. एका धाकटराक ताका ताच्या हातांत आसलें स्टेथोस्कोप आनी ताजो धाकटराचो सूट बायलो गुर्तू जावं पुरो. एका पुलिसाक ताजो ड्रेस आनी ताच्या हातांत
आसतली कितें बंदूक अस्त्र जावंक पुरो हें आमकां समजता जाल्यार भाव भयणीनो आज तुमकां कळटलें आत्मीक झुजांत हांवें आनी तुवें आमी सगळ्यांनी जोडी जे जाल्ले अस्त्र या रक्षा कवच कितें ऐका एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत अवस्वर 6 आनी वळ 10 आनी 11 हे पटी ऐका Ephesians chapter 6 verse 10 and 11 एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत अवस्वर 6 वळ 10 आनी 11 निमाणे एक उतर सोम्या सोवे रावून तुम्ही बळवून जायजय सारकें ऐका हर एकल्यानी हें उतर तुमच्या गमनाक वरीचे वास बाय सोम्या सोवे रावून तुम्ही बळवून जायजय नाही सुरूतन वास निमाणे एक उतर निमाणे एक उतार सोम्या सोवे रावून तुम्ही बळवून जायजय तुम्ही बळवून जायचे कोणा सांगता रावून तुम्ही बळवून जायचे जेरी सांगता रावून देखून आज तावन जेरीचो पटलाव करा आज तावन जेरी घट्ट धरा आज तावन जेरीक सोडी नाकात तुम्ही बळवून जातात वय मो ऐका ऐका कोणा सांगता सोम्या सोवे रावून तुम्ही बळवून जायजय तुम्ही बळवून जायचे तरी कोणा सवय असल्यार आम्ही बळवंत कोणा सवय असल्यार रावण तू आम्ही बळवंत देखूनच आम्ही म्हणटा नेंगे तू संगी आसतना काय म्हाका ओणे ना नेंगी सोमी म्हजो गवळी कांयच म्हाका सोम्या सवय रावून बळवून जाया तुमच्या पिढेंत सोम्या सवय रावून तुम्ही बळवून जाया दुस्मान तुका खेळटाना सोम्या सवय तुम्ही रावून बळवून जाया सैतान तुमकां दोस्ताना सोम्या सवय तुम्ही रावून बळवून जाया कोणी तुमच्या विशयान काय वाईट करताना सोम्या सवय रावून तुम्ही बळवून जाया आणि मुखार ताची पदवेदार सकतस ताची पदवेदार सकतस तुमची सकत जायचे जेन्ना तुवें आनी हांवें ताची सकत आपणायल्या पदवेदार सकत आपणायल्या आमी सोम्या सवय बळवंत देखून आमी म्हणटा नेंगी एक सुरो हांव न्हय सोमी आसा मुजे थंय ताचे सोवे आसतना कसलीच भिरान म्हाका ना सोम्या सवय रावून बळवून जाया आणि कोण सोम्या सवय ना तो अस्कत आणि कोण सोम्या सवय ना तो भियेता पुक्केला भियासो पुक्का पण कोण सोम्या सवय आसा ताका कसलेंच बेंबिरांत ना देखून भाव भयणी सोम्या सवय रावाजे तुवें आनी हांवें मुखार देव सार तुमकां हाडटा देव सार तुका आनी म्हाका आमकां हाडटा त्या कुतांत्र्या विरोध जैत वरूंक तुमकां तांकां सारकें देव दिता तें कवच तुमी नेसाजय परत्यान वाचता देव सार तुमकां हाडटा त्या कुतांत्र्या विरोध जैत वरूंक तुमकां तांकां सारकें देव दिता तें कवच तुमी नेसाजय देवान दिवचे कवच रक्षक कवच तुमी नेसाजय ते कितें म्हणल्यार हांव तुमकां दाखोवन दिता भिये नाकात सैतानाच्या सरकुतांत्र्या विरोध माट मंत्रांच्या सक्ते विरोध आणि कोणाच्या खंयच्याय पितसपणा विरोध कोणाच्या रागा विरोध कोणाच्याय मोसरा विरोध कोणाच्या खंयच्याय दुस्मानकाय विरोध झुजोंक एकच अस्त्र तुका आनी म्हाका कितें दे देवान दिवचे रक्षा कवच आनी ते कितें जावन आसा मुखार ऐका आमचे झुज फकत
मनशा विरोध न्ही आमी चिंता मनशा विरोध आमी झुजता म्हणून म्हजो दुस्मान मनीस म्हूण चिंता ना तुजे आनी म्हजे आमचे झुज मनशा विरोध न्ही अंतराळार असलेल्या तुजे आनी म्हजे आमचे झुज लढाई झगडे अंतराळार असलेल्या अधिकाऱ्या आणि अधिपती विरोध अधिकार चलयतल्या त्या अधिपती विरोध आणि अधिकाऱ्यां विरोध आणि अनकारी संसाराच्या तुझे आणि म्हणजे आमचे झुज अनकारी संसारांतल्या राजत्व आणि राजत्व विरोध आणि प्रभुत्व विरोध राज चलोवच्या राजत्व विरोध आणि अधिकार चलोवच्या प्रभुत्व विरोध आमचे झुज आमी चिंता सून चिंता सासूमाई म्हजी दुस्मान म्हणून नाही या सासूमाई चिंता म्हजी सून म्हजी दुस्मान म्हणून नाही या पूत चिंता आवय या दू चिंता बापय म्हजो दुस्मान नाही तुझे आणि म्हणजे आमचे झुज रक्त मासाच्या मनशा विरोध नाही म्हणटा देवाचे उतार सारकें जाणा जाया ताजे ते आसलो तो काळोख ताजे ते आसलो तो राग ताजे ते आसलो तो मोसर ताजे ते आसले ते हगे ताजे ते आसले ती कुसाडाय तो न्ही ताजे ते आसली ताचे विरोध तुझे आणि म्हणजे आमचे झुज काल मागण्याक 130 जाणां आसले काल शुक्राच्या मागण्या 130 जाणां 130 जाणां सगळे जावन 2 वरां उपरांत सकट गेल्या उपरांत दोगां म्हाका मेळोंक येतात फादर आमकां मेळोंक जाय कावन्सिलींग जाय सांगलें आज पुरो जाला कावन्सिलींग सोमार मंगळार बुधवार 3 दीस दिता त्या दिसा या मागीर थोडो वेळ उलोवंक लागली ना म्हणजे तें हें आसा तें आसा तें काडचें कशें फाल्यांच्या रेत्रेके सांगता म्हळें म्हणजे ते आसलो राग हगे मोसर जिद्द पारीकपण ते काडिना जाल्यार म्हाका जड जाता फादर कुमसार जाल्यार कुमसार जाल्ल्या बरी जायना म्हणजे पातकां बॉक्स जाल्यात म्हण कशें घालचें तुजे ते आसलो राग गेला जाल्यार तुज्या पाता बॉक्साला उरला जाल्यार बॉक्सोंक ना म्हळें हांवें ते बॉक्साला म्हळें हांवें साबार जण कुमसार जाल्ले आसतना बॉक्साला म्हणटात न्ही बॉक्साला म्हळ्यार तो जावन गेला राग आसलो मोसर आसलो हगे आसले जिद्द आसले हट्ट आसले गेला आसा म्हणल्यार अर्थ आसा म्हणल्यार अर्थ तुवें कुमसार जावन तुज्या पाता बॉक्सून कित्याक तुवें घट्ट धरून रावलाय तुज्या मावाक देखून तुजे आनी म्हणजे आमचे झुज रक्त मासाच्या मनशा विरोध न्ही अंतराळा वयल्या अधिकाऱ्या विरोध आणि अधिपती विरोध अनकारी संसारांतल्या काळोख म्हणल्या संसारांतल्या राजत्व आणि प्रभुत्व विरोध 2 शेनवारा पयलेच तुमकां आत्मीक काळोख म्हळ्यार कितें म्हळ्यार तुमकां सांगलां गुड नायट हांगा शिकोवन दिल्या त्या शिकोवणीची VCD DVD ते इंस्टॉलान मेळटा घेया ऐका आत्मीक काळोख तुजे ते म्हणजे ते आमचे कितलो आसा म्हळ्यार तुमकां समजता आनी तो धांवडावंक तो खाडूंक तुका आनी म्हाका आज जाय हें रक्षक कवच देव दिता तें रक्षक कवच हाज्या पयलीं हांवें तुमकां सांगलां कित्याक आमकां झुजोंक आसा काळोखा विरोध या काळोखाचो अधिपती कोण जुवांचे पयले पत्र अवस्वर 5:19 1 John chapter 5 and verse 19 या काळोखाचो अधिपती कोण सगळो संसार सैतानाचे पदवेकाल आसा आयकले मो देखून अंतराळी ताचे पदवेकाल आसा काळोखाचो अधिपती तो सैतान जावन आसा काळोखाचो अधिपती देखून त्या काळोखा विरोध जैत जोडूंक तुवें आनी हांवें जोडी जाय तें रक्षक कवच ते रक्षक कवच कितें म्हणलें आमी आयकता मुखार वाचा एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत अवस्वर 6 आनी वळ मुखार 14 पाटी सरानाकात कश्ट आयले म्हणून पिडा शिडा आयली म्हणून दुस्मान तुका मुखार रावल्यात म्हणून पाटी सरानाकात कोणी बेस्ट आयले म्हणून पाटी सरानाकात आनी पाटी सरण असताना तुम्ही दृढ रावची गरज दृढ रावा थिर रावा तुम्ही थिर रावची गरज सत जावन तुमचो कमर बांध ऐका पहिले रक्षक कवचांत तुवें आनी हांवें हातीन घेतले कितें सत म्हणटाना सत जायची तुजो आनी म्हजो आमचो कमर बांध हांव तिके माश्टले पिसो शिकारी माश्टली धरून वेचे म्हळ्यार म्हाका ल्हानपणांतून भारी देखून खंय रजा मेळ्ळी सांजेर सगळें काम जालें राती हांव आनी म्हजे भाव आमी वेताले हांव खंय वळाक माश्टली धरूंक
आणि त्या दाळा पहिले बंद सोकाले पेंटाक तू आलो मागीर यार म्हणून भायर सरतले आमी. देखून सत जावन दी तुमच्या पेंटाचे कमर बांद. आता सत म्हळ्यार कितें? सत जाणां स्वतंत्र जाताय. जुआंव सुवांजेल आवस्वर 8:31 आणि 32. जॉन चॅप्टर 8:31 and 32. सत जाता तुझे कमर बांद केदाळा. सत तुका समजताना कळटाना तुवें स्वीकार करताना ऐका. आपणाक सत म्हणतेल्या जुदेवा, आपणाक म्हणजे जेजूक कोण सत म्हणून मानता तसल्या जुदेवांक जेजून मुळे म्हज्या उतरांक तुम्ही खाल म्हज्या उतरांक तुम्ही खाल जावन सलशात जाल्यार तुम्ही मुझे खरे शिस जातेल्या ऐकालेंगी. ताच्या उतरांक कोण खाल जाता, ताचे उतार कोण स्वीकार करता ते ताचे खरे शिष्य जातात. आणि तुम्ही 7 जाणां जातेल्यात देवाचे उतार स्वीकार केल्या वेळार हांव आनी तू आमी 7 जाणां जाता. हाच्या पयलीं तुमकां सांगलें तुमी पटवून पडलात. कित्याक? पवित्र पुस्तकाची जाणवाय तुमकां ना, देवाच्या पदवेची जाणवाय तुमकां ना. पूण आता देवाचे उतार तुम्ही ऐकताना, देवाचे उतार तुमकां समजताना तुम्ही कितें जातात? ताचे शिष्य जातात आणि तुम्ही 7 जाणां जातात. आणि 7 तुमकां सुटका दितले. 7 तुमकां सुटका दितले. कितें कितें तुका आनी म्हाका सुटका दिता? शीत न्ही, पण आमी आशेत हांव शीताक सकाळीं जाय आमकां पेज, दनपारां जाय आमकां शीत आनी सांजेर जाय आमकां कोडी शीत. न्ही 7 देखून 7 तुका कळ्ळें. तूं स्वतंत्र देखून वय, तूं स्वतंत्र देखून काडलोय तूं आलो आनी बांदलोय तुज्या पेंटाक. या रे तयार 7 जावन दी तुजें कमर बांद. आणि जेजूनी तेंच 7 ताजें कमर बांद जावन बांदले. आमी वाचता जुआंच्या वांजेलांत आवस्वर 18 आणि वळो 30 आणि 7 आणि 30 आणि 8 पर्यंत. जॉन 18:36 to 38. जुआंव शुभ वर्तमान आवस्वर 18 वळो 36 to 38. ऐका. जेजून जाप दिली. जेजून पिलाताक जाप दिले. 7 तो जाणा आसलो देखून तो वगो रावलो ना. तुम्ही 7 जाणा जाल्यार कोणाकच खंयच्याकच भियेनात. ऐका. जेजून पिलाताक जाप दिली. मुझे राज ह्या संसाराचे नाही. मुझी राजवटकी ह्या संसाराचे नाही. मुझे राज ह्या संसाराचे जाल्ले जाल्यार, मुझे राज ह्या संसाराचे जाल्ले जाल्यार जुदेवांच्या हातांत, जुदेवांच्या म्हज्या दुस्मनाच्या हातांत हांव पडानाशें. मुझे पाटलावदार मुझे सैन, मुझे शिष्य, मुझे पक्षन जुस्ते आसले. पूण मुझे राज हांगाचे न्ही. तशें जाल्यार तूं एक राय. मुझे राज हांगाचे न्ही म्हणटाना पिलाती सरता. तशें जाल्यार तूं एक राय गे. जेजू म्हणटा मुझे राज संसाराचे न्ही म्हणटा आनी त्या दाळा पिलाती सरता तरी तूं एक राय गे. विचारलें पिलातान. जेजून जाप दिली. हांव राय म्हूण तुवेंच म्हणलें. राय म्हणून तूं म्हणटाय. 7 रुजवात दिवचें. पळय न्ही. जेजू म्हणटा 7 रुजवात दिवचें. मुझे काम ह्या पासत हांव जल्मल्लो. 7 रुजवात दिवंक हांव जल्मल्लो. ह्या पासत हांव संवसाराक आयला. 7 रुजवात दिवंक हांव संवसाराक आयिल्लो. 7 मानून घेवंक तयार आसा. कोण 7 मानून घेवंक तयार आसा? तो प्रति एकलो म्हजो ताळो आयकता. 7 मानून घे. स्वतंत्र तूं. 7 जावन दी तुजें कमर बांद. 7 स्वता सत्म म्हणली शिकवण आसा. 7 तुमकां सुटका दितले म्हणले आनी एक शिकवण आसा गुंडायेन. आज भाव भयणीन हांव इतलो देरादीक कित्याक जाला, इतलो सुटसुटीत कित्याक जाला, इतलो स्वतंत्र कित्याक जाला, इतलो हांव देवाच्या उतरां वरवीं 7 रुजवात दिवंक कित्याक पावला तुमी समजून घेया. जेजू म्हणलें ती उतरां हांव 7 रुजवात दिवंक आयिल्लो. ह्या खातीर हांव जल्मल्लो. आनी जेन्ना तुका 7 कळी जाता 7 जावन दी तुजें कमर बांद. पयलेंत 7 जाणां जाया.
कोण 7 जाणां जाता तो पटवून पडना. पूण पडकी पटवून पडटा म्हळ्यार परत्यान 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 पडटा पटी मारून पटवून पडटा आणि पट्टींग जाता. पट्टींग म्हळ्यार पोटी सोकिंग. पूण कोण 7 जाणां कोणाचे फोटी ताका कांयच करूंक, कोणाचे दुर्सोने ताका कांय करूंक, कोणाचे खोडी ताका कांयच करूंक, कोणी कितले खाय ताच्या विशयात वायट उलयले कांयच करूंक. 7 जावं दी तुमचे कमर बांद. ताच्या उपरांत वच पाटी वच एफेसकारांक बरयल्या पत्रांत 7 जावं दी तुमचे पाटी सरण आसतना दृढ रावची तुमची गरज. 7 जावं तुमचो कमर बांद. 7 जावं तुमचो कमर बांद आणि नीत जावं तुमचे हृदय कवच. नीत जावं तुमचे हृदय कवच. नीत म्हळ्यार कितें? सबादान चिंता नीत म्हळ्यार संवसारीक कायदे म्हणून न्हय. नीत म्हळ्यार संवसारीक कायदे न्हय. आता सोड कायदे सुरू जाल्यात न्ही. आज कोणी म्हाका म्हणलें आनीकी चड कायदे येतात खंय. एक्सिडेंट रावंक तुझे लायसन्स आनी काले कार्ड जाता, स्मार्ट कार्ड जाता खंय ते खंय एक पुटी सुख केल्यार स्वायप जाता खंय, थंय एक बोट्ट पडटा खंय आनी तुजे पुरे सुखी तांतू बंद जातात खंय आनी 10 सुखी केल्यार मागीर तुझे लायसन्स कॅन्सल जाता खंय. कितें म्हणटात संवसाराची नीत. पूण हांगासर आमी पाळी जाय देवाची नीत. संवसाराची नीत ग्रेस्तांक एक, दुबळ्यांक आनी एक, दुनियांक एक, गुलामांक आनी एक, आमच्या गांवच्यांक एक, दुसऱ्या गांवच्यांक आनी एक, क्रिस्तांवांक एक, हिंदवांक एक, मुस्लिमांक एक. आमी पाळी ती नीत न्हय, आमी पाळी देवाची नीत. सगळ्यांक एकच मनशाक पळाक. आनी ती नीत कितें जावन आसा तुम्ही वाचतात मातेवाच्या वांजेलांत अवस्वर 5 आणि वोट 6 पळया. देवाची कुशी करू बुकेतात आणि थान येतात ती कितली भागी. आणि ती दादोशी जातली. नीती पासत दगदणी बघता नीती पासत देवाच्या नीती पासत दगदणी बघता ती कितली भागी. सर्गींचे राजतांचे जातले पळयांनी. नीती पासत देखून आमी परत्यान वाचता तेच मातेवाच्या वांजेलांत अवस्वर 6 आणि वोळ 33. मॅथ्यू 6:33 ते कितें बरयलां साबार पडून तुमी ऐका. देवाची नीत आमी सोदी जाय, देवाची नीत आमी पाळी जाय. ऐका देवाचे उतर सांगता. देखून सोदा तुम्ही पहिले देवाचे राज आणि ताची कुशी. देवाची नीत म्हळ्यार देवाची कुशी, देवाच्या राजाची नीत. भाव भयणीनो देवाचे उतार आमी जाणा जाताना 7 जाणा जाताना हांवें पयलें सांगलां तुमकां. वयर गेल्यार पंगड आसा ते सांगा. कातोलिकांचो पंगड, प्रोटेस्टंटांचो पंगड, न्यू लायफाचो पंगड, पेंतेकोस्ताचो पंगड आनी कोण यहोवा विटनेसाचो पंगड. या नव्या पंगडांची नांवां हांगा तुमी जाणात. तांचे पंगड विंगड आसात कितें? विंगड भास आसा गी? विंगड संस्कृती आसा गी? कोण देवाची नीत पाळतात, कोण देवाचे उतार स्वीकार करतात. देखून देवान ज्या उतरान म्हाका सुटका दिली आमी जेजू सवय एकवट आसाय, धर्मा सवय न्ही, खंयच्या पंगडा सवय न्ही. हांव पोर बिगजेच्या ऑफिसाक गेल्या वेळार ती म्हणटात फादर तुमचे ते कंतार कितले बरें आसा फादर. जेजू तूं म्हजो राय, जेजू तूं म्हाका जाय. हे कंतार तांणी आतां कन्नडान ती केलां आनी तांच्या हर एका मागण्या वेळार ती म्हणटात की हांवें सांगलें म्हणा आनी उरिल्लीं कंतारां कितलीं म्हणूंक आसात म्हणा. पूण ताची एक कॉपी म्हाकाय दी, हांगाय आमी कन्नडान म्हणटा. हांव तुमच्या सांगता म्हळें हांवें. जेजू सांगत आमचो एकवट, पूण देवसार सोडिना. आज 7 जाणां जाल्यात, 7 तुमी कामार बांदून बांदलां वयतर देवान दिवची नीत तुमी पाळटात तर आमकां धर्म ना. आसा जाल्यार एकच धर्म, सत्य धर्म. क्रायस्त धर्म न्ही, सत्य
सत्य धर्मा. कित्याक जेजू म्हणालो पिलाताक, हांव आयिल्लो सताक रुजवा देव, हांव आयिल्लो सताक साक्ष देव. आमी पाळता नीत संवसाराची न्ही, संवसारांत आसले गद्देर बसले तांची नीत आमकां पाळूंक सांगता. ती नीत न्ही, तुवें आनी हांवें आमी पाळली जंय देवाची नीत. आनी देवाची नीत पाळची म्हळ्यार कितें, तुजें आनी म्हजें आमचें मन जायचें ताजे बरी. फिलिपकारांक बरयल्ल्या पत्रांत अवस्व 2:5, फिलिपियन्स चॅप्टर 2:5. फिलिपकारांक बरयल्ल्या पत्रांत अवस्वर 2:5 कितें सांगता आयका. तुमचे मन क्रिस्ता जेजूचे मन जाव. आयकलें गी, आमची मनां क्रिस्ता सारकीं जायचे. आमी सकड क्रिस्ताच्या पाटलावदार. म्हजे उतार तुमी पाळशा जाल्यार तुमी म्हजे तरी कोण जेजूचे शिस क्रिस्तांव न्ही, न्ही कॅथोलिक न्ही, न्ही त्या न्यू लायफाचे न्ही. काल एकली म्हाका विचारता, फादर ती बहीण केदाळ येतली मागण्याक, आतां सुमार तेम जावन येना, शुक्राच्या मागण्याक पळोवंक दिसना, या सोनवारच्या रेतीन दिना, कितें जालें खंय गेल्या. भोवशा ती ओल्ड लायफ सोडून न्यू लायफाक गेल्या कोण ना म्हणल्यार. न्ही थोड्यांक ओल्ड आनी गोल्ड आनी न्यू लायफ म्हणून दुसऱ्यान आसा, ते न्ही. तुझे आनी म्हजे आमच्या हर एकल्याचे मन जायचे जेजू सारखे. आनी कोण जेजू सवय आसा तो नवी रचना. कोरिंथीयांक बरयल्ल्या दुसऱ्या पत्रांत अवस्वर 5:17, 2 Corinthians chapter 5:17. कोण जेजू सवय एकवटला तो जावन आसा एक नवी रचना म्हणटा देवाचे उतर. ऐका, तशें म्हळ्यार कोण एकलो क्रिस्त थंयची येता, कोण क्रिस्ताच्या नितींत एकवटला, कोण क्रिस्ताच्या सतांत एकवटला तो एक नवी रचना. एक नवी रचना. न्यू लायफ म्हणल्यार अर्थ तो जेजू थंय आमी नवी. एक दीस मात्र नवी गी, फाल्यां पोरणी वय मू सदांच नवी. देखून नीत जावं दी तुमच्या अर्ध्या कावाचे. जेजूचे मन, देवाचे मन, देवाची खुशी, देवाचे वाटो, देवाची योजना, देवा कितें मानवाता तें जावं दी तुमचे अर्ध्या कावाचे. पाठीवस एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत मुखार वास. समाधानाची सुवार्ता परगट करूंक तुमकां आसा ती उर्बास तुमच्या पायांचे मोचे जाव. तुमच्या पायांचे मोचे. तुम्ही गालीच्यो वाणो कसल्यो, चामड्याच्यो वय मू ना प्लास्टिकाच्यो, फायबराच्यो, रब्बराच्यो. तुझ्या आणि म्हणजे आमच्या पायाचे मोचे जायचे कितें, समाधानाची सुवार्ता परगट करची उर्बा. जेतना ते तुका उर्बा येता सुवार्ता परगट करूंक. आता सुवार्ता परगट करची म्हळ्यार फादर जेरीबरी हांगा मायकार वडल्यान भोव मारचे मात्र न्ही. बहीण स्वीनी वाचता सुवार्ता परगट करची उर्बा. एक दीस रजा मेळ्ळी धांवन आयले ते. बहीण जॉयस सकाळी वेग्गी उठून धांवन येता, म्हाका आज देवाचे उतार वाचूंक आसा. तशेंच बहीण आयडा भाऊ डॉक्टर संतोष देवाचे उतार दिवंक तांची कामां आसल्यार उरपा पळया न्ही. फादर हांवें केदाळा दिवंक आसा, म्हाका फोन करून विचारतात. तुम्ही हांगा आयल्यात, धांवन आयल्यात देवाचे उतार आयकून, ही तुमची उर्बा. जायत्या जाणांनी VCD DVD काडून घेवन जायत्या जाणांक उडोवलेलो भाव आयलो म्हणालो, फादर ती म्हजी तो म्हजो इश्ट काजार जाता, काजाराक ताका गिफ्ट दी जाल्यार खंयची VCD DVD दिची हांवें म्हणालो. पळया न्ही उर्बा. तुम्ही जाल्यार ताका काजार जाता न्ही, ताका तोपल्या व्हरून दिया, ताका एकालें खाप्पा व्हरून दिया, ताका एकालें कुलेरा व्हरून दिया, ताका एक मोडकी सुजोवंक व्हरून दिया म्हणटात. वो भाव येवन म्हाका म्हणटा काजार जाल्ल्या ताका कसलें गिफ्ट दिचे. सुवार्ता परगट करची उर्बा म्हळ्यार ती. ते जाता तुमच्या पांयाचे मोचे. पळया न्ही वो भाव जॉन्सन आनी एंटनी सकाळी हांगा आमी 7:30 वरां पावतना ते ताच्या पयलीं येवन हांगा कदेला आण दवरतात. उर्बा. आनी थोडी आमकां
लायगी नाका घेऊन फादर हिलिंग सर्व्हिस केदाळा दनपारान 2 वरां ते दाळा आयल्या पुरोणे हांवें सांगलें ना देवाचे उतार आयकूं पयलें वास्तव आमी रोमागरां बरयल्या पत्रांत आवस्वर्धा आनी वळ 15 ऐका रोमागरां बरयलें पत्र आवस्वर्धा वळ 15 रोमन्स चॅप्टर 10 वर्स 15 आणि प्रचार करूंक धाडल्याशिवाय प्रचार करूंक देवाचे उतार तुवें आनी हांवें परगट केल्या शिवाय कोणेही प्रचार करचें कशें वय कोणे धाडलेल्या शिवाय देवान विसरून धाडलेल्या शिवाय कोणे प्रचार करचें कशें आणि पवित्र पुस्तक सांगता पवित्र पुस्तक सांगता हा कितले विचित्र येणे हा कितले विचित्र येणे सुवार्ता हाडून येतेल्यांचे सुवार्ता हाडून येतेल्याचे देखून देवाचे उतार दिवंक उरबा आणि कोण देवाचे उतार दिता कोण देवाचे उतार सत मानता ताचे सरशी सैतान येवंक भियेतात जाणान गे तुमी ताका मेळूंक की सैतानाची भुरगीं भियेतात बाबा ताका मेळचे नाका सैतानाची पिळगी देवाची भुरगीं जाल्यार भियेनात उजवाडांत असल्या मनशांक मेळूंक भियेनात या उजवाडांत असलो मनीस खंयच्या खाळोखांत असल्या मनशाक वचून बेश्टोंक भियेना धैर्य आसा ताका कोणाय मुखार उबें रावूं जीज बरी जीवच्या शिसां बरी परतून आमी वाचता ती उरबा देवाचे उतार परगट करची ती उरबा जावन दी तुमच्या पांयांचे मोचे आणि ताचे पयलें वास इजायाच्या बुकांत आवस्वर 50 आनी 2 वळ 7 आयजाया 52 वर्स 7 उरबा पळया देवाची सुवार्ता परगट करची उरबा म्हळ्यार कितें ऐका आयजाया 52 वर्स 7 पर्वतार कितली सोबीत पावलां ती पर्वतांत देवून येवची कितली सोबीत पावलां मेळटात ती संतोषाचो संदेश कोण पळय संतोषाचो संदेश हाडटात हाडून येतेल्या दुतांची संतोषाचो संदेश हाडून येतेल्या दुतांची पावलां कितली सोबीत आणि तो शांती परगटता कसलो देवाचे उतार दिवचो मनीस शांती परगटता बरी खबर हाडता देवाचे उतार दिवचो मनीस बरी खबर हाडता सडवण बसयता देवाचे उतार दिवचो मनीस सडवण बसयता आणि सियोनाक म्हणटा तुझो देव राजवट चलयता पळया न्ही देवाचे राज परगट करता आणि देवाचे राज परगट करतना म्हज्या पांयांक हांवें ते मोचे घाल्या जाल्यार हांव कितें करता धांवता खंय अवकाश मेळटा थंयसर धांवता कितलो वेळ म्हाका देवाचे उतार दिवंक मेळटा थंय धांवता खंयच्या रितीन ते देवाचे उतार दिवी येता थंय धांवता देखून हांवें सांगलें न्ही गी हांव देवाक अर्घ दिता म्हाका स्वातंत्र्य केल्ल्याक आज सोमार मंगळार बुधवार पोर एक दिसा 20-25 जाणां मेळोंक देवाचे उतार दिवन तांकां धैर्य दिवंक परतून ब्रेस्तारा गेल्या सकाळचो सांजमुसर 18 घरांनी मागणे आणि काल 130 जाणां काणी घेवन मागणे हा सगळो दीस देवाचे उतार दिवंक मागणे त्यात बिग जे चॅनला मुखांतर रोफे चॅनला मुखांतर कितलेशा लोकांक देवाचे उतार आमचे बिग जे मिडिया मुखांतर संवसारच्या पोंतान पोत आशिल्ल्यांक कितल्या जाणांनी फोन करून सांगचे फादर आमचे सोनवाराचे मीस घालूंक 2 दीस लेट जाल्यार म्हाका फोन येता फादर सोनवाराचे मीस घालूं ना तुमी वेबार देखून हे काम करतना आमकां उरपा बाबा पयलीं न्हू कित्याक संतोषाची बरी खबर शांतेची बरी खबर देवाच्या कितें राजाची बरी खबर देखून ते जाता तुका आनी म्हणजे आमच्या पांयांक मोचे सूख समजूं नाकात 2 दिसां पयलें हांव आनी एकलो ह्या जगभाव आमी सांगत आसल्या आमच्या सैऱ्यांकर तो म्हाका म्हणटा फादर सगळो दीस तूं सकाळी सांजमुसर उबे रावन इतलें उलयता सायबा तुका पुरो जायना गी म्हाका 1 वर मीस पेटोवचें म्हळ्यार पुरो जाता म्हणलो हांवें सीधा सांगलें तूं कागात वाचताय हांव काल जाता कितें बोगलां तें सांगतात तोच फरक म्हळ्यार सैऱ्या भितर आमी आतां सांगता थोड्यांक डोस दिल्ल्या बरें जाता सतें तुजे कडेन बरी खबर आसा कितले उलयल्या रे पुरो कितल्या जाणांक सांगले रे आमी वाचता मोरी एक जेन्ना बरी खबर आयली ती धांवता कोणा सरशी एलिझाबेथ सरशी ऐका लुकास एवांजेल आवस्वरी 1 वळ 30 आनी 9 लूक चॅप्टर 1 and verse 39 and the following मोरी जेन्ना बरी खबर आपणायता ती
घेता आणि धांवता एलिझाबेथ अशी ऐका. हे घडून थोड्याच दिसांनी मोरी उठून जुदाच्या डोंगराळ प्रदेशांतल्या एका शहराक धांवांधावी पळ्या निंगी. आता समजून घ्या, तुमच्या पायांक वाणू असल्या तुम्ही धांवतात वय वाणू नटल्यार अबा 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 पाय तपतात निंगी, पातो तपतात निंगी, कांटे तपतात निंगी. ते तू वाणू गेल्यार तपताय मोरी धांवांधावी धांवली. कित्याक तेंच्या घरीच्या घरा कित्याक कसले मोचे देणे गेल्ले समाधानाची सुवार्ता वांटूंक. तिचे कडेन आसली समाधानाची सुवार्ता. तेच जेजूच्या जल्मात आम्ही पळयता ते गवळी धांवांधावी धांवले. जेन्ना देवदूत येवन तांकां बरी खबर दिता ते गवळी बरी खबर आपणावन बाळकाक सोदून धांवले. त्या घरांक बरी खबर मेळटना कितें करतात ते नेकेत्र पळोवन धांवांधावी धांवले. देवाचे उतार दिव मेळची ती उर्बा जाता तुमच्या पायांचे मोचे. देखून फाटी वचून एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत ती जावन दी सुवार्ता प्रगट करची उर्बा जावन दी तुमच्या पायांचे मोचे. सदांच भावार्थाची ढाल घेया. भावार्थाची ढाल म्हळ्यार शिल्ड म्हणटा आमी. हे वर्स भावार्थाचे वर्स न्ही. ह्या दिसांनी हांव पळयता भावार्था विशयात कितें कितें एकल्याची एक चिंता. सबार मॅगझिनान वाचलें भावार्थ म्हळ्यार कितें म्हण थोड्यांक विचारला रिलिजियस वडिलांक तांणी एकल्यान एक जाप दिल्या आनी एका पत्रार वाचलें. भावार्थाची डाल भावार्थ कोण आताय तुजो आनी म्हजो भावार्थ कोण आताय. पयशान न्ही, तुजे समजून न्ही, तुज्या वडिलांत न्ही, कोण आताय. हांवें ओडो सांगलें तुमकां देवाच्या पदवेची जाणवाय आसूं दी, देवाच्या उतरांची जाणवाय आसूं दी. देवाचे उतर तूं स्वीकार करता आसा तशें तुजो भावार्थ घट जाता. रोमन्स चॅप्टर 10 वर्स 17 रोमाकारांक बरयल्ल्या पत्रांत आवस्वर 10 आनी वोळ 17 भावार्थ केदाळा तुका आनी म्हाका आमकां मेळटा. ऐका तर संदेश ऐकल्ले वरवीं भावार्थाचे वरस एक वर्स भावार्थाचे वरस म्हण पासारल्या पावाना. संदेश देवाचे उतार ऐकलेल्या वरवीं भावार्थ उत्पन्न जाता. ऐकलें गी इलेक्ट्रिसिटी कशी उत्पन्न जाता म्हणल्यार तुमकां कळीत आसा वय मो. तर भावार्थ कसो उत्पन्न जाता. तुझे ते म्हणजे ते आमचे ते भावार्थ कसो उत्पन्न जाता. संदेश ऐकल्ले नेमती खंयचो संदेश मुखार भावार्थ उत्पन्न जाता आणि क्रिस्ताक प्रगट केल्ले क्रिस्ता विशयांतलो संदेश भाव भयणी. देखून भावार्थाचें काम करन आसा फाटल्या 18-20 वर्सांत हांव देवाचे उतर दिवन तुमचो भावार्थ तीर केला. तुमकां धैर्य मेळा अशें केला. देखून हांवें तुमकां दाखले दिले. आज आमी भियेतांगी माट मंत्रा भियेतांगी सैताना भियेतांगी दुस्माना भियेतांगी. हांव भियेना कित्याक म्हजो भावार्थ घट्ट आसा. भावार्थाची डाल म्हळ्यार कितें शिल्ड म्हणटा आमी. डाल तुमकां बेगीन तुमकां सांगता. डाल म्हळ्यार व्हडले सैत शिल्ड कोणेय काल मारल्यार आडोवंक तुका लागना अशें. आनी मुखार सदांच भावार्थाची ढाल घेया. तवळ नसत्या दुस्मानाचे उजाचे ते भाले पालवोंक तुम्ही सकतेल्यात. खंयचे बाले येऊन दी. नश्ट्याचे बाले, दुस्मानाचे बाले, मोसराचे बाले, रागाचे बाले, द्वेषाचे बाले, परीकपणाचे बाले, खंयचे बाले कितले येऊन दी. तेन्ना तुम्ही म्हणीत बाले बाराड तुका. कित्याक तुज्या हातान कितें आसा. बाले तुज्या हातान कितें आसा.
भावार्थाची ढाल आसा. भावा भयणी हांव तुमकां कितले फावटी भोवमान सांगलां, गरजे खातीर मात रांगा येनाकात. केदाळे तुमी भावार्थांत जिवच्या खातीर येया. सदांच कुर्पेंत तुमी आसच्या खातीर येया. खंय वर्सां हेपटी येवन गरज पळया, थंय जावन हांगा जाता की पळया, ताणें आपडलें कांय जावन आनी आपडल्या जाता की पळया, तशें न्ही. म्हजो भावार्थ उदकांत आसल्या बरी, म्हळ्यार उदकाचें लेवल, वॉटर लेवल. तुमकां वॉटर लेवल म्हळ्यार कितें समजता? तुमकां उदकाचें लेवल वयर सकयल जाता, एकच सारकें आसता. काल म्हजो भावार्थ, आज म्हजो भावार्थ, फाल्यां म्हजो भावार्थ, देखून आमी भियेना. आनी कितें जोडूंक आसा? भावार्थाची ढाल. सदांच भावार्थाची ढाल घेया, तवळ नसत्या दुस्मनाचे उजाबाले पालवोंक तुमी सकतेल्यात. कोसोलय नश्ट येवनी, कोणी दुस्मान येवनी, आसोन तुमी रावयेत वो दुस्मान. हाजे पयल्यान जायते दाखले तुमकां दिल्यात. ते दुस्मान तरतरतात, भियेतात. हाजे विरोध आमी कांय करूंक जायना. हाजे विरोध झुजचे म्हळ्यार देवा विरोध झुजचे म्हणटात. तांकां समजता, धांवतात. आनी बाचावेचे देणे, बाचावी. ऐका, हांगासले साबार जण तुमी बाचावी म्हणटाना तुमकां कुडीची बाचावी मात्र गरजेची, ती न्ही. बाचावेचे देणे तुमचे शिरस्त्राण म्हणून घेया. तुमचे शिरस्त्राण म्हणून घे. हेल्मेट ऑफ साल्वेशन. बाचावी कसली बाचावी? कसली बाचावी? हांवें जायते फावटी सांगला कसली बाचावी. रेतीरेन जायते फावटी तुमकां उलो दिला, तुमची चावी सांबाळा. खंयची चावी फादर? हाडून आयल्या फादर. तुमची चावी सांबाळा. खंयची चावी? बाचावी. कसली बाचावी? आत्म्याची बाचावी, कुडीची न्ही. कॅन्सर जालो मनीस मेल्यार ताची कूड फूट जाता आनी कितें कुसोन वता. आनी कॅन्सर जायनासतना अवघडन मेल्ल्याची कूड कितें जाता? फूट जाता, कुसोन वता. होय की नाही? कुडीची बाचावी तुका येना, म्हाका काय ना, आमकां नाही, कोण ना. बाचावी कळली? जेजून जाकेवाक म्हणली ती उतरां. जेन्ना ताकाच ताणें समर्पण दिलो, सो ताची आस्त ताणें दुबळ्या वांटून दिली. अन्याय केल्ल्यांक 4 वाटांनी पाटी दिता म्हणालो. आमी आयकता लुकाच्या वांजेलांत आनी आवस्वर 19 आनी वळ 9 कितें म्हणटा आयका. जेजून ताका म्हळें, आयच्या दिसा ह्या घराक बाचावी आयल्या. तरी जाकेवा कसली बाचावी मेळ्ळी? ताज्या आत्म्याची. देखून जेजू म्हणटा लूक चॅप्टर 9 वर्स 25. लुकाच्या वांजेलांत आवस्वर 9 आनी वळ 25. लूक चॅप्टर 9 and verse 25. लुकाच्या वांजेलांत आवस्वर 9 आनी वळ 25. मनशान आपलो जीव होगडावन, तुजो जीव होगडावन वा आपणाचो नाश करण, सगळो संसार जोडलो, सगळो संसार जिखलोय तुवें, तुजी कूड बरी करून सांबाळली निमानी घडी पर्यंत, पिडा नासतना तूं जियेलोय, पूण तुजो आत्मो होगडायल्यार कितें फायदो? देखून म्हजें काम फादर जेरीचें काम तुमचे कुडीक बाचावी दिवची न्ही, तुमच्या आत्म्या बाचावी दिवचें काम. पयलें सांगलां हांवें. तुमचो आत्मो बाचाव जाल्यार तुमची कुडी सारकी जाता, समान जाता. साबार जाणांक आत्मो नितळना, आत्मो पवित्र ना, आत्मो धुवन काडूंक ना, देखून कुडींत सगळें वजें काणयोन बसता आमी. आत्म्याची बाचावी पयलें जोडा. मना नितळ करा, तुमची काळजां हळू करा. सर ताची कुसाडाय, राग, हगे, मसो, जिद्द, परीकपण आनी कितें सगळें तुमचें पयस करा. कितलें हळू जाता पळया, कितलें हळू जाता. जडाय म्हणली बगची ना, खंत बेजाराय म्हणली बगची ना. देखून आत्म्याची बाचावी. देखून जेजून म्हणला माथेवाच्या वांजेलांत आवस्वर 10 आनी वळ 28. मॅथ्यू चॅप्टर 10 and verse 28. कुडीचो जीव काडच्यांक भियेनाकात, कुडीक नाश करच्या पिडेक भियेनाकात. समजून घेया. एक पीड आयली म्हणून ती पिडा तुमची कूड नाश करता जावं पुरो.
त्या पिढ्यावरून तुमचो आत्मो नासाव सोडी नाका. ऐका, कुडीसो जीव काडतेल्यांक कुडीसो जीव काडटेल्यांक भिये नाकात. भिये नाकात. कित्याक ते आत्म्याचो जीव काडूंक सकते नात. रक्षकावाचे भाव बहिणी, हांव सांगचे रक्षकावा तुझ्या आत्म्याच्या बाच्यावेक सत जाऊन दे. तुझे कामार बांध, नीत जाऊन दे तुझ्या हरद्या कावाचे ब्रेस्टप्लेट आणि समाधानाचे मोचे देवाचे होता प्रगट करचे. उर्पा जाऊन दे तुझे पायांचे मोचे आणि बावट जाऊन दे तुझ्या हातांत डाल. तुझ्या आत्म्याची बाच्यावी जाऊन दे तुझे शिरस्त्राण. मात्रणी हे सगळे आसून सगळ्या सोजरा बरी तू तयार झालाय. हेल्मेट दवरलाय, हाताक हांगा बरे कन कालश्याचे बरे कावाचे घालाय आणि हरद्या कावाचे घालाय, डाल कान गेलाय आणि बरे कश्याचे पायांक मोचे घालाय आणि म्हणताय बला बला बला. हातान घाल्या, हातान कितें आसूंक जाय? तुझ्या आणि म्हज्या आमच्या हातान कितें आसूंक जाय? मुखार वास. एफेस घरान बरयल्या पत्रान पवित्र आत्मो दिता. पवित्र आत्मो दिता. ते देणे म्हणजे देवाचे उतर. देवाचे उतर जाऊन तुमची जाऊन दे तुमच्या हातांत तलवार. सगळे आसोनी हांवें सांगलें, सगळे आसोनी म्हणजे सत कामार बांधूनी नितीचे हरद्या कवच घालनी, समाधानाची सुवार्थ प्रगट करचे मोचे घालनी, हातान बावडताची डाल खान घेवनी आणि तकलेर आत्म्याच्या बाचे म्हणले ते शिरस्तान दवरनी. जर तर तुझ्या हातांत पवित्र आत्मो दिता ती तलवार ना तुका झुजोंक आणि ती तलवार कितें ऐका? पवित्र आत्मो दिता. पवित्र आत्मो दिता. ते देणे म्हणजे देवाचे उतर जाऊन तुमची तलवार. देवाचे उतर जाऊन दे तुमच्या हातांत तलवार. देखून आज जायती जाणां तुम्ही धैर्यादी जाल्यात कोणी कितें म्हळ्यार तक्षण देवाचे उतर तुमच्या तोंडांतल्यान येता, भायर येता. देवाचे उतर जावन आसा तलवार भाव भयणीनो. आणि कसली तलवार? 2 दारींची तलवार. एब्राहिम बरयल्या पत्रांत अवस्वट 4:12. हिब्रूज चॅप्टर 4:12. देवाचे उतर जावन आसा 2 दारींची तलवार. ऐका, देवाचे उतर जिवे आणि क्रियात्मक ते खरे. पाजले 2 दारीचे तलवारी प्रास. पाजले 2 दारींचे तलवारी प्रास. सड कातरूंक सकता तसले. पळ्यान हे सगळे आसोनी देवाचे उतर तुम्ही ऐकनात, स्वीकार करिनात, हातांत तलवार जावन घेनात, तुम्ही सलवातात. कित्याक सगळे आसोनी तुम्ही हांव झुजता म्हळ्यार झुजूंक जाताय. हातांत तलवार, या हातांत बालो, या हातांत एक दांडो, या हातांत एक बंदूक, या हातांत एक कितें तरी हातेर आसाची नाका, आसाची नाका. तर देवान दिवच्या कावाच्यातलें ते हातेर कितें? पवित्र आत्मो दिता ती तलवार म्हणजे देवाचे उतर. भाव भयणीन इतलें तुमकां समजाल्ल्या उपरांत आता सारकें ऐका. आत्मीक झुजोंक तुजो आत्मो विबाडूंक येता. त्या देवसारा विरोध, त्या सैताना विरोध, त्या कोट्या आत्म्या विरोध झुजोंक तुका आनी म्हाका आमकां कितें जाय? देवान दिल्लें देवाचे उतर जावन आसा सत. आणि ते आमी खंय बांदिचे? कमार बांद जावन घट्ट बांदिचे. कोणाची नीत आमी आपणायचे? देवाच्या राजाची नीत आमी हरद्या कावाचे जावन आपणायचे, होय मग. आणि कसले मोचे आमी घालीचे? बोरी कोबार, समाधानाची कोबार, शांती अर्थात ही कोबार आणि सगळीच्या राजाची कोबार म्हणजे देवाची उतर प्रगट करची. उर्बा तुझे ते म्हणजे ते आमचे ते कितें जायचे? आमच्या पायांचे मोचे. मात्र नाही तुझ्या हातांत कितें आसा जे हर एक घडी बावडताची. हांव सांगता तुमकां, सबार जाण विचारलें आसा, फादर एक फावटी ताच्या रेत्रेक वशेत घी, एक फावटी न्ही 10 फावटी वच तुजो भावार्थ घट आसा जाल्यार कोणीय कांय करूंक जायना.
साबार जण तुम्ही बेजार करिनाकात पूण हांव तुमकां सांगता तुम्ही हांव थंय जावन रिती मंदिरांत भायर आयल्या उपरांत थोडेय आज म्हाका 1 वर्सान 2 वर्सान 3 वर्सान सोदून येतात. तुम्ही म्हजे तावन पयस वचोना तुमच्या भावार्थांतून तुम्ही पयस गेल्यात. तुम्ही म्हजे तावन पयस वचोना ताजे तावन पयस गेल्यात. आनी हांव खंय आसल्यार हांव ताजे सवे आसा, ताज्या हातांत आसा, ताज्या मेळांत सावासांत आसा, भियेना. कित्याक भावार्थाची डाल म्हज्या हातांत घट्ट आसा. म्हजो भावार्थ कोणाय वरी, खंयच्याय संगती वरवीं, खंयच्याय घडिता वरवीं, कोणाच्या बेश्टवणे वरवीं, कोणाच्या खंयच्याय तत्वां वरवीं, या कोणाच्या खंयच्याय पदवे वरवीं हालाना. कित्याक म्हजो भावार्थ देवाच्या उतरांचेर घट्ट आसा. भावार्थाची डाल आनी आत्म्याची बाचावी. भाव भयणीनो, सगळे आसोनी तुजो आत्मा ओगडायलोय, कितें फायदो? आनी तुमकां जायते दाखले दिल्यात. निमाणे सगळ्यांनी आशा सोडिल्ल्या उपरांत हांवें सांगचें, तूं आनी एक लास्ट एक निमाणी आशा दवर, तुज्या आत्म्याची बाचावी. सीदो सांगता हांव, तुका कुडीच्या बरेपणाक आशा नाका, आत्म्याची बाचावी सोद. कित्याक आज या फाल्या बरो आसल्यार या पिडा आयल्यार कूड ती जाता नास, जाता पूड कुसता आनी धर्नीक मातयेक वेता. पूण तुजो आत्मो खंय वेता म्हणलें सवाल तुज्या मुखार आसा. देखून हे कवच, रक्षा कवच, हे आमी म्हणटा इंग्लिशांत आर्मर ऑफ गॉड, तुका आनी म्हाका आमकां देवान दिला आमच्या आत्म्याच्या बाचावे खातीर. आनी आकाश सरी जावन पळया आमकां चड कितें गरजेचें. भायलें खावाचें गरजेचें गी, हें हांवें तुमकां सांगिल्लें. भितरलें खावाचें गरजेचें म्हणल्यार आमी समजता हांव सामुएलीच्या पयल्या पुस्तकांत, सामुएलीचें पयलें पुस्तक अवस्वर 17 आनी ओळ 4 तावन आमी आयकल्यार गोलियात आनी दावीद तांचे मदें झगडें जाता, लढाई जाता, झूज जाता. आनी कशें देवान विसरून काडलेलो, देवाच्या कुरपेन बरयल्लो, देवाचे सकत आपणायल्लो दावीद गोलियाताचेर जैत व्हरता. हे घडी ऐका, हो विशय तुम्ही 17 ऐका, चिंतून ऐका. फिलिस्तियांच्या सैनिकांमधलो गत गांवचो गोलियात नावांचो एक पराक्रमी. आता गोलियात म्हणटा तुमकां काणी जाल्लें घडीत पराक्रमी तो गत गांवचो गोलियात नावाचो एक पराक्रमी फिलिस्तीनी सोजेर मानाई भायर सरलो. तो सोलो एक मानाय आनी ताची उंचाय आनी रुंदाय पळय ऐका. तो 6 हात आनी 1 वेंत, 6 हात तो उपार आनी 1 वेंत उंच आसलो. ताचे तकलेर ताच्या मांड्यार काशाचे शिरस्त्राण आसले. काश्याचे शिरस्त्राण आसले आनी तो काश्याचे कवच नेसलो. काश्याचे ब्रॉन्झ म्हणटा काश्या म्हळ्यार ब्रॉन्झ म्हळ्यार पितुळेचे कवच तो नेसलो. ह्या कवचाचे वजन 5000 शेकेला. 5000 शेकेल त्या कवचाचे वजन तितले जड. ताच्या पायांक काश्याची कवचां आनी आसली. पायांक काश्याची कवचां, दोन्ही पायांक मुळांत दोपरापर्यंत काश्याची कवचां. आनी ताच्या खांद्यार काश्याची बरची उमकळायली. आनी ताच्या खांद्यार काश्याची बरची बालो उमकळायलो. ताच्या बाल्याचो हात विणपियाचे पाटये तितलो व्हड आसलो. त्या बाल्याचो हात तितलो मोठो आसलो. आनी बाल्याची लोंकडाची तकली आनी ती बाल्याची तुदी आसा आनी लोंकडाची बाल्याची तुदी 600 शेकेल ती जड आसली. ते सगळे वळीचे जाल्यार वो केदो व्हडलो मानाय, दिंडो, पैलवान, धाटो, मोठो. पैलवान म्हणल्यार तुका समजता न्ही. ऐका, तसो डाल वाहक सेवक ताचे मुखल्यान वेतलो. ताच्या हातांत डाल नातले बदलाक या गोलियाताक राखूंक ताजो सेवक डाल वाहक. सगळे व्हडले डाल म्हणटा आमी, व्हडली अशी प्लेट. गोलियाता मुखार ताजो डाल वाहक सोलोन वेतलो. ताणे उबो रावून इस्रायेलाच्या दळांक बोब मारून आनी म्हळें. वो गोलियात इस्रायलाच्या सोजरांक चॅलेंज करता. बोब मान म्हणटा. कितें म्हणटा? तुम्ही कित्याक भायर सरल्यात आनी झुजाक दळांनी आयते जाल्यात. कित्याक तुमी इतले जण भायर सरल्यात? दळांनी तुम्ही कित्याक आयल्यात? हांव एक फिलिस्ती
आणि तुम्ही साऊलाचे सेवक नाही. हांव फिलिस्ती, तुम्ही साऊलाचे सोजेर न्ही. तुमच्या मनशामधल्या एकल्याक विंचून काडा. तुमच्या मदलो कोणी एकलो येऊन दे मुजे कडेन झुजोंक आणि ताका मुजेशी धाडा. ताका मुजेशी धाडा. तो मुजे कडेन झुजोन म्हाका जीवशी मारीत जाल्यार आमी तुमचे गुलाम जातले. तुमचो मनीस म्हाका जीवशी मारी जाल्यार सगळे फिलिस्तीनी देशांत आमी सगळे तुमचे कितें गुलाम. हांव ताका सलवून जीवशी मारीन जाल्यार, पूण हांव ताका जीवशी मारीन जाल्यार तुम्ही आमचे गुलाम जातले. पळय, हे राया मदले झगडे भाव भयणीनो. साऊल रायाचे सोजेर आणि फिलिस्तीनी सोजेर दोन दोंगरार उबे आसात. मुळांत पालकें आसा, थंयसर लढायक कितें दितात, उलो दितात. आणि जेस्सेचे तेग व्हड पूत साऊला सवे झुजाक वेतले. आणि ह्या झुजांत जेस्सेचे तेग पूत म्हणजे दाविदाचे व्हडले तेग भाव सोजेर जावन ह्या दाळांत आसात. झुजाक वेतल्या ह्या तेगा पुतांची नांवां ही. त्या तेगांची नांवां दिल्यांत कितें दी. मलगड्याचे नाव एलियाब, दुसऱ्याचे अभिनादाब, आणि तिसऱ्याचे शम्मा. हे तिघी पूत जेस्सेचे सोजेर जावन गोलियाता विरोध फिलिस्तीनी सोजेरा विरोध झुजोंक गेल्यात. आणि त्या दाळा दावीद सकडां प्रास ल्हान पूण वो निमानो दावीद निमानो पुसून घाल्लो पळो, बुडकुलो, ल्हानसो धाकटुलो भुरगो. आणि जेस्से कितें करता, 17व्या वळींत दाविदाक म्हणटा, जेस्सेन आपल्या पुता दाविदाक म्हणले, तुझ्या भावा पासत एक एफा भाजलेली दाणी. निमाण्या पुताक दाविदाक तो धाडटा. ताज्या वोट तेगा पुता सरशी वर तांकां भाकरी व्हरून वच, तांकां पिवंक कितें व्हरून वच, तांकां भुती व्हरून वच म्हणून जेस्से ताज्या निमाण्या पुता दाविदाक त्या तेगा सोजेरां सरशी म्हणजे ताज्या तेगा मालगड्या पुता सरशी धाडटा. आणि 20व्या वळींत दावीद ते कान घेवन वता. पळया, दुसऱ्या दिसा सकाळी फुडें दावीद उठलो आणि हिंड एक गवळ्याच्या तांब्यात दिवन आणि सामान घेवन आपल्या बापायचे आज्ञे प्रमाणे भायर सरलो. येता दावीद येता, भुती कान घेवन खाण भाकऱ्यो कान घेवन येता ताज्या भावा सरशी. थंय पळयता सगळ्यांची तोंडां बावल्यांत, सगळे भियेल्यात. आणि त्या दाळा कितें जाता, 22व्या वळींत मुखार ऐका, त्या दाळा ताज्या भावा सरशी वचून थंय विचारता, कित्याक तुमी भियेल्यात. ऐका, दाविदान आपल्यो वस्तू सामान रक्तलेच्या तांब्यान दिलो आणि तो झुजा मैदानाक धावलो. तो आपल्या भावाशी गेलो आणि ते कशे आसात म्हणून विचारूंक लागलो. भावांक तुम्ही कशे आसात म्हणून विचारताना तो तांचेकडे उलोवन आसतना, ताज्या भावाकडे उलोवन आसतना जो गरजता, फिलिस्तीनी गोलियात गरजता. कितें म्हणून ऐका, फिलिस्तियांचो पराक्रमी मानाई गातासो गोलियात फिलिस्तियांच्या सैनिकांमधलो फुडें सरलो. सैनिकांमधलो फुडें आयलो, मुखार आयलो. तो आपली सदांची उतरां उलयलो आणि दाविदाक आयकोवचे बरी गत्तान उलयता. आणि दाविदान ती आयकली. आणि दाविदान आयकली. ताज्या उपरांत 20 आणि 6व्या वळींत दावीद आयकता आणि उलोवची ती रीत. ताज्या देवाक हलकन आत्मान कन उलयतना दावीद कितें करता, ऐका. दाविदान आपणा लागीं उबे आसलेल्या मनशाकडे विचारले. दावीद विचारता, ह्या फिलिस्तियाक जीवशी मारून इस्रायेलाक अपमानांतलो निवारतल्या मनशाक कितें इनाम मेळटलें. कितें इनाम मेळत. ह्या फिलिस्तीनी सैनिकाक हांवें लागाट काडल्यार आनी कोणें लागाट काडल्यार कसलें इनाम मेळटा. तें इनाम कितें म्हणून पयलें सांगलां. तुमी ऐका, 25व्या वळींत 25व्या वळींत इनाम कितें. त्या फिलिस्तीनीक मारल्यार साऊलाच्या दिवे कडेन मिखायला कडेन खाजार जावंक आणि साऊलाची आस्त आनी तांकां सुंक दिनाशें सगळ्या तांच्या घराण्याकच सुंकाचो माफी. ऐका, इस्रायेलीतांनी मुळे मुखार येता त्या मनशाक तुमी पळयलो मो. तो इस्रायेलाक सवाल घालूंक येता. ताका जीवशी मारतल्या मनशाक राय धन दिर्वेन दितलो. राय दितलो धन दिर्वें. आपले दुवेक ताचे कडेन लग्न राय आपल्या दुवेक ताचे कडेन लग्न करून दितलो. आणि इस्रायेलांत ताच्या बापायच्या घराण्याक सर्व सुखांतले मुक्त सुख बांदूंक पडचे ना. पळय, आनी हाका चलवयल्यार अयंपुरा मेळटलें धन दिर्वें. आपली दू आणि सुंक वसूल तांचे तावन जावचे ना. अशें पुराय समजून घेतल्या उपरांत दावीद
कितें करता मुखार ऐका 20 आनी 8व्या वळींत 20 आनी 8व्या वळींत दाविदान त्या मनशाकडे उलयल्ले त्याच्या मलगड्या भावा एलियाबाक ऐकले. वय दावीद हांच्याकडे उलयतना व्हडलो मालगडो भाव ऐकता आनी व्हडल्या भावाक राग येता. वो भुरगो आयला हांगा पिलकाटो आयला अशें उलयता आनी तो कितें म्हणालो दाविदाच्या रागान पेटलो आनी तो दाविदाचे रागार पेटलो. ताणे म्हळे तू कित्याक हांगा आयलोय तुवें त्या थोड्या बोकऱ्यांक अरण्यांत कोणाच्या तांब्यांत बोकऱ्यां सोरोंक दवरला बापायन तू कित्याक हांगा आयलोय. हांव तुजो हंकार आनी तुज्या काळजांतले खोटेपण जाणा. भाव भावाचेर पळया न्ही मलगोड भाव निमाणे बाबा दाविदाचेर राग या शीन उलयता. पूण दावीद कितें करता 30 आनी 2ऱ्या वळींत 32 दाविदान सावलाक म्हळे दाविदाक व्हरतात सावला सरशी व्हरतात. वो भुरगो त्या फिलिस्तीनीक लागाड काडूंक तयार आसा म्हणून दाविदाक साऊल राया सरशी व्हरतना दावीद सावलाक म्हणटा त्या फिलिस्तियाक लागून कोणेंच दैर सांडचे न्हय. ताका त्या बोब मारच्यात फिलिस्तीनीक पळोवन कोणेंच दैर सांडचे न्हय. तुजो सेवक वचून ह्या फिलिस्तियाकडे झुजतलो. हांव तुजो सेवक वचून त्या फिलिस्तीनी कडेन झुजतलो. पूण सावलान दाविदाक जाप दिली. पूण साऊल राय कितें म्हणटा दाविदाक ह्या फिलिस्तियाशी वचून ताचे कडेन झुजूंक तुज्यान जावचें ना रे बाबा तुज्यान जावचें ना रे पुता. कित्याक तू अजून एक भुरगो रे तूं बुडकुलो मनकुलो ल्हानसो किनकुळो काय व्हडलो आवाज करता गांठ वाजून तुजे वरी जावचें ना रे. आनी तो आपल्या तरणाटपणांतावनूच एक झुजारी तो गोलियात तरणाटपणांतावन व्हड एक झुजारी. दाविदान सावलाक म्हळे त्या दाळा दावीद कितें म्हणटा सावलाक ऐका तुजो सेवक आपल्या बापयच्या बोकऱ्यांक सरवून आसलो. हांव बोकऱ्यांक सरोवन आसतना आनी हर एक पावटी एक शिव या आस्वेल येवन एका बोकऱ्याक धरून व्हरतना वा आस्वेल येवन हिंडांतल्या एका बोकऱ्याक धरून व्हरतना हांव ताची फाट धरून वेतलो. हांव त्या आस्वेलाची या सिंहाची फाट धरून वेतलो आनी ताका मारून बोकऱ्याक त्या सिंहाक त्या आस्वेलाक लागाड काडून त्या बोकऱ्यांक शेळ्यांक तांच्या घासांतल्यान सोडयतालो. आनी तो म्हज्या आंगार पडलो जाल्यार हांव ताची खडकी धरतलो. आनी वागसाच्या आंगार उठलो जाल्यार तो ताची खडकी धरतलो आनी ताका बोडवून जीवशी मारतलो. तसलो दावीद भुरगो वाघा कडेन झुजल्लो सिंहा कडेन झुजल्लो आस्वेला कडेन झुजून शेळ्यांक बोकऱ्यांक ताणें राखोवन व्हेला. तसलो दावीद आतां कितें म्हणटा तुज्या सेवकान एका शिवाक आनी एका आस्वेलांक जीवशी मारल्यात. शिवाक हांवें जीशी मारला आस्वेलांक हांवें जीशी मारला आनी ह्या बेसुन्नती फिलिस्तियाक बेसुन्नती आनी काका सुन्नात करूंक ना. ह्या बेसुन्नती फिलिस्तियाक तांचीच गत फावो जातली. पळया न्ही भाव भयणीनो आतां दावीद पळया न्ही दैरान येता कोणा विरोध झुजोंक मुखार ऐका कितें केलें सावलान ताका तयार केलो. 30 आनी 8व्या वळींत कसो तयार करता ऐका दावीद धाकटुल्या भुरग्याक राय तयार करता सोजेरा बरी कशें तयार करता ऐका 38 सावलान दाविदाक आपलींच जुजा वस्त्रां नेसयली रायाची जुजा वस्त्रां ह्या चरक्या ल्हानशा भुरग्याक नेसयली. ताच्या माथ्यार काश्याचे शिरस्त्रान घाले आनी ताका कवच नेसयले आनी ताका हातांक पांयांक कवच नेसयले. दाविदान सावलाची तलवार जुजा वस्त्राचेर बांदली आनी सावलाची तलवारी ताणें जुजा वस्त्रान बांदली. दाविदान चलोवंक प्रयत्न केलो. हे सगळें जडाचें घालन व्हडलें घालन हे जड घालन सोलोंक पळयता हो भुरगो. पूण हे सगळें नेसोवन ताका संवय नातली. हे नेसोवन घालन संवय नाका पांय काडूंक जायनात कित्याक जड आसा आनी ते घालन ताका झुजोवंक जाता की सांगा. देखून तो कितें करता देखून ताणें सावलाक म्हळें तो सावलाक म्हणटा ह्या वस्तूंनी म्हाका चलोवंक जायना. हे घालन म्हाका चलोवंक जायना. म्हाका त्यो नेसोवन संवय ना. हे सगळे नेसोवन म्हाका संवय ना. देखून ताणी त्यो काडल्यो सगळे काडले शिरस्त्रांनी काडले आनी खावाची काडले आनी घाल्ली सगळी खावाच्या काडली तलवारी काडली
आणि ताणे आपलो दांडो केवळ एक हातांत दांडो घेतलो, गवळ्याचो दांडो घेतलो, वळांतले सुळसुळीत 5 जॉर्दान न्हंयचे 5 सुळसुळीत उरुट्ट 5 फातर घेतले आणि ते आपल्या गवळ्याच्या पोत्यांत घाले. गवळ्याच्या पोत्यांत ताणें घाले. उपरांत हातांत एक गोफीण घेवन हातांत एक गोफीण कॅटपल घेतली. तो फिलिस्तियाशी गेलो आणि गेलो बेत हातांत आणि फातर पोत्यांत आणि गोफीण गुंडयत गेलो फिलिस्तीनीसरशी. फिलिस्ती दाविदाशी येत रावलो आणि तो फिलिस्ती व्हडलो सोजर हे सगळ्यांक घालून दाविदासरशी येवनूच आसा. ताचे फुडल्यान ताचो डाल वाहक आणि फिलिस्तीनी मुखार परतून तो डाल वाहक व्हडले डाल कान येवन येता. फिलिस्तियान दाविदाचेर नदर घालून ताका देखलो. पळया आनी आतां पळया व्हडलो सोजर फिलिस्ती सोजर या धाकट्या मुठ्याक पळोवन भिकणाक पळोवन कितें म्हणटा ऐका ऐका ऐका. आणि ताची बेपारवा केली. या भिकणाची बेपारवा करता, या मुठ्याची बेपारवा करता कितें म्हणून? कित्याक तो अजून तरणाटो आशिल्लो. तरणाटो धाकटो चेडो तो तामसो आणि सुंदर रूपाचो. पूण सोबीत सुंदर तामसो. फिलिस्तियान दाविदाक म्हळे एक दांडो घेवन तुवें मुजेशी येवंक. एक दांडो काडून भेत काडून आयलाय रे पुता, मुजे सरशी आयलाय कितें? हांव कितें एक सुणेवे. हांव काय पेटो म्हणचिल्लें सुणे म्हणचिल्लें दावणाव कायलाय म्हाका. आणि ताणें आपल्या देवाचें नांव काडून दाविदाचेर शिराप घालो. ताच्या देवाचें नांव फिलिस्तीनीच्या देवाचें नांव काण भुरग्या दाविदाचेर तो शिराप घालता. आणि ताका म्हळे आनी ताका म्हणटा ये मुजेशी ये मुजे सरशी ये. आणि हांव तुझे मांस आकाशाच्या सुकण्यांक आणि रानवट मोनजातींक खावंक दिता. गोलियात म्हणटा दाविदाक तुझे मांस हांव आकाशाच्या सुकण्यांक दिता, या रानवट मोनजातीक तुझे मांस हांव खावंक दिता म्हणटा गोलियात. पण दावीद कितें म्हणटा आनी कितें करता हे घडी ऐका. दाविदान ताका जाप दिली, तू मुजेशी तलवार. वय रे तू मुजे सरशी म्हज्या धाकट्या या भुरग्या सरशी तू व्हडली तलवार काडून येवन बालो आणि बर्ची घेवन बालो काडून येवन बर्ची घेवन आयलाय. पूण हांव तुजेशी आयला. दळबाराच्या सर्वेस्पराच्या हांव तुजेशी आयला. दळबाराच्या सर्वेस्पराच्या नांवान आयला. नांवान वडोल तुमकां सांगलें सोम्या थंय बळवून जाया आनी देवाची पदवी कितें म्हणल्यार जाणा जाया. दावीद तेंच म्हणटा सोरस्पराच्या नांवान हांव आयला. आणि इस्रायेलाच्या फौजांचो देव तो आणि तुवें ताका सवाल घाला. या इस्रायलाचो या सगळ्या फौजांचो देव तो आनी तूं गोलियात आमच्या देवाक सवाल करताय. आज सर्वेस्पोर तुका म्हज्या हातान घालतलो. म्हजो देव तुका गोलियाताक म्हज्या हातान घालतलो. हांव तुका जीवशी मारतलो. हांव तुका जीवशी मारतलो. आणि तुझी गोमटी कातरतलो. हांव तुजी गोमटी कातरतलो. ह्याच दिसा हांव तुझे मोडे आणि फिलिस्तियाच्या फिलिस्तीनाच्या सैनिकाची मोडी आकाशाच्या सुकण्यांक आणि रानवट मोनजातींक खावंक दितलो. कोण म्हणटा? कोणाक? पळया खंयच्या धैर्यान? अंकारान न्ही दावीद अंकारान उलयता वय मू धैर्यान. कोणाचें धैर्य तें? कोणाची सकत? मुखार कितें करता? त्या भायर सर्वेस्पोर तलवारीन आणि भल्यान जैत दिना म्हूण हांगा एकठांय जाल्ल्या सकडांक कळी जातले. समजून घ्या भाव भयणीनो, सर्वेस्पोर तुका आनी म्हाका तलवारीनी जैत दिना, या भाल्यांनी जैत दिना, या संवसारांत मनशांनी केल्ल्या हातेरांनी तुका आनी म्हाका जैत दिना. देखून तसलें कावाचें नेसूंक वचनाकात. गोलियाता बरी म्हजे कडेन दुडू आसा, भंगार आसा, आस्त आसा, बिझनेस आसा, जागो आसा, व्हडलो बंगलो आसा, कार आसा, म्हजे इतले जण सेवक आसात, म्हजे इतले जण गुंड आसात, खंयच्याक उपकारा पडना. देवान दिवचें खावच
रक्षा कवच जोडा कितें न्ही 49व्या वळींत दावीद कितें करता निमाणे ऐका दावीद कितें करता 49व्या वळींत 50 वळ पर्यंत ताणे आपल्या पोत्यांत हात घालो दाविदान पोत्यांत हात घालो एक फातर भायर काढलो एकच पोतो ताणें भायर काडलो आणि तो आपले गोफिणीन घालो आपल्या गोपिणेंत तो घालो फिलिस्तियाच्या कपालार मारलो आणि तो कितें करता गोपीन गुंडोवन 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 कितें करता फिलिस्तीनीच्या माथ्याक मारता आणि फातर ताच्या कपालांत रमलो तो फातर वसा जेगी सीधा ताच्या कपालांत रमता आणि तो होमतोस धरणीर आणि शेवटलो ओमतोस कपाला पडला तक्षण ओमतोस तो पडता अशें दाविदान एके गोफिणीन आणि एका फातरान फिलिस्तियाचेर जैत वेले देखून आमी म्हणटा गे दाविदने गोलियत को गोपन से मारा दाविदने गोलियत को गोपन से मारा कैसे मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा एक नहीं दो नहीं तीन नहीं चार नहीं 5 पत्थर नदी से उठाकर एक पत्थर से 5 पत्थर नदी से उठाकर एक पत्थर से मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा गुमा गुमा के मारा होय मो देखून पळया भाव भयणीनो निमाणे सांपावल तुका आनी म्हाका कितें सांगता तिमोथीक बरयल्ल्या पत्रांत पयलें पत्र अवस्व 6 ओळ 11 तावन ऐका देखून तुवें आनी हांवें कशें आमी दृढ रावचे थीर रावचे धैर्यादीक रावचे ऐका 1 Timothy chapter 6 verse 11 and the following पूण तूं देवाच्या मनशा तूं देवाच्या हातांत आसाय वयतर देवान तुका विसला म्हूण तुका कळ्ळां वयतर तूं देवाच्या मनशा ह्या सर्व संगतींक पाठ करण नितीसो भक्तीसो विश्वासीपणासो माया मोगासो सोसणीकायसो आणि बोळेपणासो पाटलाव कर देखून भाव भयणीनो आत्मीक झुजोंक तुका आनी म्हाका जायचे सत म्हणलो कमर बांद नीत म्हणले हृदय कावाचे आणि समाधान पर करता ते देवाचे उतर जायचे तुझ्या म्हणजे आमच्या पायांचे मोचे तुमच्या हातान बावडताची डाल तुमच्या आत्म्याची बाच्या विजायची तुमचे शिरस्त्राण आणि तुमच्या हातांत आसा जे पवित्र आत्मो दिता ती तलवार म्हणजे देवाचे उतर आणि तुमचो आत्मा कोणी देवातावन म्हणजे उजवाडातावन ताच्या राजातावन पयस करूंक शकचो ना देखून हे रक्षा कवच कितें म्हणलें तुमकां समजालें तें चड आनी चड देवाचो उतर स्विकार केल्ल्या वरवीं देवाचो उतर सत मानलेल्या वरवीं आनी जेजूक लागीं सरून जेजूच्या हातांत आसून जेजू तें आमी बळवून जाल्ल्या वरवीं आमी जोडटा म्हणलें समजून घेवया आनी सदांच त्या प्रमाणे जिवंक खुशी व्हरया आमेन.